रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय झणझणीत मिसळ। त्यासाठी मी ही मटकी घेतलेली आहे, घरीच भिजवलेली आहे। मटकी सकाळी भिजत घालायची आणि रात्री एका कपड्यामध्ये बांधून ठेवायची। तशी मी ही मटकी घरीच बनवलेली आहे, मोड घेतले आणि मी एक टोमॅटो घेतला आणि असे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत। तर आपण आणि आलं लसूण पेस्ट। तर मी इथं तवा ठेवला आहे। कांदा तांबूस कलरवर भाजून घ्यायचा, कांदा आणि टोमॅटो, आणि त्याची पेस्ट करायची आणि मग चांगली झणझणीत फोडणी द्यायची। चला तर मग आधी आपण कांदा भाजून घेऊया तव्यावर। सगळा कांदा असा सोनेरी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा, परतवायचा नाही। तो काढून घ्यायचा आणि टोमॅटो पण असं भाजून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जो आंबटपणा असतो तो भाजल्यामुळे कमी होतो आणि चवीला चांगलं लागतं ते। आता तो तयार झाला भाजून, आता आपण काढून घेऊ। कांदा आणि टोमॅटोची मी पेस्ट अशी एकत्र करून घेतलेली आहे, हे बघा अशी। आता ही पेस्ट आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया। मी इथं पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये तेल घालून आपण फोडणी तयार करू। तेल मिसळला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं। सगळ्यात आधी आपण घालूया आलं लसूण पेस्ट। हिंग, मिसळ मसाला, लाल तिखट मसाला आणि 2 चमचे कोल्हापुरी मसाला, जो आम्ही सगळ्याच भाज्यांमध्ये वापरतो। तो मी 2.5 चमचे घातलाय। हिंग टाकल्यामुळे वास इतका सुंदर यायला लागलाय, मस्त आलं लसूण पेस्ट आणि हिंगाचा एकदम टेस्टी वास येतोय सुगंधी असं। त्याच्यामध्ये आपण ही केलेली पेस्ट घालूया। ही कांदा टोमॅटोची पेस्ट सगळं एकजीव करून घ्यायचं, असं परतून मिक्स करून घ्यायचं। हे असं केल्यामुळं मिसळला एक चांगला दाटसरपणा येतो। मिसळ बनवण्याचे अनेक प्रकार आहेत। कोणी बेसनचं पीठ लावून बनवतात, कोणी असं बनवतं। मी तर अशीच बनवते, खूप छान लागते अशी मिसळ। आणि ही मटकी, आता हे सगळं चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं। चवीनुसार मीठ आणि हळद। आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया। आपल्याला जेवढी बनवायची आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं। मी आता 1 लिटर पाणी घातलं अंदाजे, तर अजून थोडं पाणी घालायचं आणि एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा। जाता जाता तुम्हाला मी एक टिप सांगते, एकदा तेल गरम झालं की फोडणी देते वेळी गॅस कधीही बारीक करायचा, म्हणजे फोडणी कधी जळत नाही। जे पदार्थ टाकलेले असतात ते व्यवस्थित फोडणीमध्ये तयार होतात। तर ह्याला एक उकळी येऊ देऊ दे आणि मग गॅस बारीक करायचा।
अशा पद्धतीने ही उकळी येत आहे, म्हणजे उकळी आलेली आहे। आता आपण काय करायचं, अशी एक उकळी पूर्ण येऊ द्यायची, बघू शकताय तुम्ही। आणि आता गॅस बारीक करायचा। कलर खूप छान आला याला आणि ह्याला बारीक गॅसवर अगदी एक 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं, कारण मटकी खूप शिजायला हलकी असते, त्यामुळे याला कुकरला लावा किंवा काय असं काही करायची गरज नाही। पातेल्यातली मिसळ कधी खूप छान आणि चवदार लागते। तर आता हिला आपण असं बारीक गॅसवर शिजू द्यायचं, बघू शकताय तुम्ही। मिसळ खूप छान तरी आणि कलर आलेला आहे। आपली आता हे मिसळ तयार आहे, तुम्ही बघू शकताय। आता ही खाण्यासाठी तयार आहे। आता आपण सर्व करून घेऊया। ही तयार झाली आपली मिसळ। आता आपण जास्त करून आम्ही ही अशी सेव वापरतो, याच्यामध्ये ही सेव आहे। आणि पुन्हा एकदा अशी तरी घेऊया। फरसाण पण वापरतो, ही सेव पण वापरतो। तर मिसळ कशी झाली हे खाऊन नक्की सांगा। रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू।